नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मधील मराठी सुलभ भारतीचा 8वा धडा गिर्यारोहणाचा अनुभव याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. आपला पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा. त्यामधील अ काय आहे? ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? एक म्हणजे व्हिडिओ गेम आणि दुसरा म्हणजे रोमांचक कथा वाचणे. पुढचा प्रश्न आहे आपला आ. गिर्यारोहणाचा रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी कोणकोणत्या? एक आहे आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड. दोन म्हणजे विशालकाय खडक. तीन वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या. आणि चार हिरव्यागार घाटी. ही आहे ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत. आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ही प्रश्न काय आहे? ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केली मदत. ती काय आहे? एक प्रथमोपचार. दोन मलमपट्टी. तीन औषध दिली आणि चार हरवलेल्या यात्रेकरूंना शोधण्यास मदत केली. प्रश्न दुसरा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील अ आहे ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण. तर उत्तर आहे काशी. आ आहे अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण. उत्तर आहे गंगोत्री. ई काय आहे? बहादूरच्या कार्यासाठी मिळणारे पदक. उत्तर वीर पदक. प्रश्न तिसरा आहे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामधील अ आहे पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा. आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर गुणवैशिष्ट्ये बघूयात आपण. उत्तर ईशान हा निसर्गप्रेमी आहे. साहस हा त्याचा मूळ स्वभाव आहे. मुळातच साहसी असल्यामुळे गिर्यारोहणासारखा धाडसी प्रकार त्याला आवडतो. अतिशय कष्ट करण्याची तयारी आणि मित्रप्रेम हे त्याचे गुण या पाठात दिसून येतात. संकटाशी दोन हात करताना स्थिर राहण्याची वृत्ती ईशानचा धाडसी स्वभाव दाखवून देतो. ईशानमध्ये संवेदनशीलता आहे. मदत करण्याची परोपकारी वृत्ती आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे सामर्थ्य आहे. खरे खोटे बरे वाईट त्याला समजते. खडतर काळातील संघटन शक्ती त्याच्या वागण्यातून दिसून येते. प्रश्न काय आहे? ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर आहे ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या कृतीनुसार यात्रेकरूंची मदत करण्याचा प्रयत्न केला. दुकानदार अतिशय महाग वस्तू विकत आहेत हे लक्षात येताच आपल्याकडील बिस्किटे, फळे, पाण्याच्या बाटल्या त्यांनी लहान मुलांना दिल्या. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले. त्यांना मलमपट्टी केली. आपल्याकडील औषधे त्यांना दिली. जे यात्रेकरू हरवले होते त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न केले. हवाई दलाचे हेलिकॉप्टर आल्यानंतर यात्रेकरूंना तेथे पोहोचवायला जवानांना मदत केली. ही काय आहे? कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तींना कोणती मदत कराल ते तुम्हाला लिहायचं आहे. उत्तर आहे आमच्या घराबाहेर नेहमी एक भिकारी झाडाखाली बसलेला असतो. थंडीच्या दिवसात अपुऱ्या कपड्यामुळे आणि कोणतेही पांघरूण नसल्यामुळे तो कुडकुडत असलेला मला दिसला. मी धावत जाऊन आईला सांगितले आणि आईकडे बाबांचे काही जुने कपडे मागितले. आमच्याकडे खूप वर्षापासूनचे वापरात नसलेले एक ब्लँकेट असल्याचे मला आठवले. आईकडे मागणी करताच तिनेही मला ते काढून दिले. हे जुने कपडे आणि ब्लँकेट त्या असहाय्य गरीब भिकाऱ्याला दिल्यामुळे त्याची मदत करण्याचे समाधान मला मिळाले. आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपला पुढील प्रश्न आहे तो म्हणजे अ. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. तर अ गट आणि ब गट आपल्याला दिलेले आहे. जसे की काळजाला घरे पडणे म्हणजे प्रचंड दुःख होणे. दोन काय आहे? मनमानी करणे तर म्हणजे मनाप्रमाणे वागणे. तीन हैराण होणे म्हणजे त्रासून जाणे.
आपला पुढील प्रश्न आहे तो म्हणजे खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. पहिलं वाक्य आहे गिर्यारोहण. गिर्यारोहण करण्यासाठी गेलेल्या एका गिर्यारोहकाच्या मृत्यूची बातमी ऐकून मन सुन्न झाले. 2 आहे रौद्र रूप. वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने बदललेल्या समुद्राचे रौद्र रूप पाहून मनात धडकी भरली. 3 भूस्खलन. वाक्य आहे उत्तरांचलमध्ये झालेल्या ढगफुटीने भूस्खलन झाले. ई आहे बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा. उदाहरणार्थ बेवारस. पुढे आपल्याला दिले आहे जबाबदार, बेजबाबदार. इमान, बेईमान. 3 आहे शिस्त, बेशिस्त. 4 रोजगार, बेरोजगार. 5 परवा आणि त्या शब्द आहे बेपरवा. आपण जर चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील प्रश्न आहे ई. खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून योग्य वाक्य तयार करा. जसे की विरामचिन्हकाराचं नाव काय आहे? स्वल्पविराम. मी क्रिकेट, फुटबॉल आणि कबड्डी हे खेळ खेळतो. दुसरा आहे पूर्णविराम. तो घरी गेला. चौथा आहे अर्धविराम. वाक्य काय येईल? ढग गरजत होते पण पाऊस पडला नाही. नेक्स्ट आहे प्रश्नचिन्ह आहे. तू केव्हा आलास? नेक्स्ट आहे उद्गार चिन्ह. शाब्बास, छान खेळलास. हे चिन्ह कोणतं आहे? एकेरी अवतरण चिन्हे. तसं मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. हे वाक्य झालं. नेक्स्ट आहे दुहेरी अवतरण चिन्ह. तो म्हणाला मी येईल. हे वाक्य इथे कंप्लीट झालं. तुम्हाला हा उतारा वाचून तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहायचा आहे. ठीक आहे, हा बघून घ्या तुम्ही. तर उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. कसं? सामान्य माणसाला शब्द वाचून संवाद साधणे शक्य नसते. त्यांना ठणठणीत बोलणे हवे असते. वेगवेगळ्या व्यक्तींप्रमाणे संवादाचे वेगवेगळे प्रकार असतात. जवळच्या व्यक्तीबरोबर मोकळा संवाद होतो. ही समजूत खोटी असून एकमेकांविषयी माहिती असल्यामुळे या संवादात अवघडलेपण आणि बंधने येतात. एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टी माहीत असल्यामुळे समोरचे मन राखण्याचा प्रयत्न केला जातो. तर नेक्स्ट आहे ते म्हणजे जाहिरात लेखन. जाहिरात का करावी लागते? तर तुम्ही मागील इयत्तेमध्ये जाहिरात या घटकाची ओळख झालेली आहे, बरोबर? विविध वस्तू अथवा सेवा या चांगल्या कशात आहेत हे जाहिरातीद्वारे पटवून दिलेले असतात. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला काही प्रश्न विचारले आहे. जसे की जाहिरातीचा प्रकार तुम्हाला बघायचा आहे. तर पुढील पानामध्ये आपण जाहिरातीचे प्रकार बघूयात. कशी जाहिरात केली जाते. जसं की खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. तर ही जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा मोरगाव यांनी ही जाहिरात केली आहे. तर याच्यावरती आपल्याला काही क्वेश्चन विचारले आहे ते बघूयात आपण. उत्तरे लिहा. तर जाहिरातीचा विषय काय आहे? तर डिजिटल शाळा प्रवेश हा जाहिरातीचा विषय आहे. 2 काय आहे? जाहिरात देणारे, जाहिरातदार. उत्तर कोणी जाहिरात केली आहे? मोरगाव शाळेने जाहिरात केली आहे. 3 वरील जाहिरातीतील सर्वात जास्त आकर्षण करून घेणारा घटक कोणता? तर डिजिटल वर्गाचे छायाचित्र हा आकर्षित करून घेणारा घटक आहे. चौथा काय आहे? जाहिरात कोणासाठी आहे? तर उत्तर जाहिरात इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. काय आहे? वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते? काय वाटतं तुम्हाला? तर त्याचं उत्तर काय आहे? जाहिरात अधिक आकर्षित होण्यासाठी रंगसंगती उत्तम असणे आवश्यक आहे. आकर्षक चित्रांचा समावेश जाहिरातीत असणे आवश्यक आहे. काव्यात्मक सहजसोपी भाषाशैली जाहिरात आकर्षक बनवते. साध्या पद्धतीने योग्य शब्दांचा वापर करून कमीत कमी शब्दांत केलेली जाहिरात आकर्षक ठरते. ही प्रश्न आहे. तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणकोणते आहे ते लिहायचे आहे. पहिला कोणता आहे? कमीत कमी शब्दांचा वापर केलेला असावा. 2 आकर्षक रंगसंगती असावी. काव्यात्मक लयबद्ध शब्दरचना असावी आणि
सहज सोपी भाषा व आकर्षक चित्रे असावी. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.